माझं नाव नवनाथ बनेबा सांगळे, राहणार बिरंगुडी कळस, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मी उपोषण असं बसलं आहे की आमच्या बिरंगुडी गावामध्ये 295 गट आहे। या गटातनं त्या सोमनाथ मोहन सांगळे, भारत मोहन सांगळे आणि मोहन बाबू सांगळे यांनी बेकायदेशीर काही कागदपत्र नसताना काय नसताना आमच्या शेताचा मुरुम, माझ्या गटातला पूर्ण गटातला मुरुम उचलून न्यालाय, मुरुम न्यालाय, बांध फोडलाय, माझं भरपूर नुकसान केले। नुकसान करून ती करून आम्ही तिथे गेले, आम्हाला हानमार केला, रात्रीचे बी आमच्या घरी हानमार, मला बी हानमार केला, वल्लाला हानमार केला। हानमार केल्यानंतर त्यांनी सांगितलं तुला काय करा ती कर्जा, तुला टिपर खाली घाली म्हणून सांगितलं आहे। आम्ही टिपर खाली घातले, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनने आम्हाला कायदेशीर केलेलं आहे आणि पंचनामा, त्या जागेचा पंचनामा झालेला आहे। पूर्ण मुरुम रात्रीचं पूर्ण मुरुम उचलून नेला आहे आणि पंचनामा झाला आहे, सगळं झालेलं आहे, पंचनामा त्या जागेचा झालेला आहे आणि आमची मामलेदार साहेबापाशी त्याची तारीख चालू आहे। पण आता अशी वेळ आलेली आहे आमच्यावर की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना, न्याय मिळालाच पाहिजे। आज आम्ही प्रांत ऑफिसला आमच्या सांगेताई उपोषणाला बसलेल्या असल्यामुळे आम्ही मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीने उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। त्यांच्या 295 गट नंबर बिरंगुडी गावामध्ये गौण खनिज चोरी झालेली आहे, याचा बांध पोखरलेला आहे, हानमार झालेला आहे आणि जेव्हा अन्याय अत्याचार झालेला आहे, जेव्हा यांनी शासनाकडे धाव घेतली तेव्हा शासनाने रितसर पंचनामा केला असून पुढे लोकांनी 3287 ग्रास गौण खनिज चोरले हे सिद्ध झालेलं आहे, तसा पंचनामा आहे। तर आमची शासनाला हीच विनंती आहे, आमच्या तहसीलदार साहेबांवर विश्वास आहे, प्रांत साहेबांवर विश्वास आहे, त्यांना आमची हीच मागणी आहे आणि आमचा हीच विश्वास आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा, या माता भगिनीला न्याय द्यावा, या कुटुंबाला न्याय द्यावा, त्यांच्या खूप अन्याय झालेला आहे। आम्ही आमच्या मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीनं पाठिंबा देत असून आम्ही त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात एक भाव म्हणून आम्ही उभे आहोत। जो शासनाने पंचनामा केलेला आहे गौण खनिजाचा 3287 ग्रासचा, तो आम्ही म्हणत नाही, शासनाने केलेला आहे। फक्त पंचनामा केल्यानंतर त्यांचा जो 5 पट दंड ठोठवला पाहिजे होता तो ठोठवावा ही आमची इच्छा आहे आणि अशा आज